मुख्यमंत्री होणं सोपं आहे। शिंदे साहेब एका रातात मुख्यमंत्री झाले, अजित पवार दिवस उगवायच्या आत उपमुख्यमंत्री झाले, धनंजय मुंडे 1,52,000 कस काय निवडून आले। या गोष्टी क्षुल्लक आणि सोप्या आहे। खासदार होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे, त्याच्यापेक्षा आमदार होणं अवघड आहे, त्याच्यापेक्षा जिल्हा परिषद सदस्य होणं अवघड आहे, आणि सगळ्यात गोष्ट अवघड आहे ती सरपंच होणं। आणि आमचे संतोष भाऊ 3 वेळा सरपंच झाले, म्हणजे ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते। जर संतोष भाऊंना न्याय मिळाला नाही तर लोकशाही संपल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं, आणि मग लोक हातात तलवारी घेऊन संतोष भाऊला न्याय देतात। मित्रो, परिस्थिती सगळ्याचा गुरु आहे, आणि दुःख, प्रत्येक दुःखाचं औषध हे काळ आहे। परिस्थिती सगळ्याचा गुरु आहे आणि प्रत्येक दुःखाचं औषध काळ आहे। संतोष भाऊच्या मुलीचं भविष्य सांगतो, या मतदारसंघातली जनता तिला आमदार बनवून दिल्याशिवाय राहणार नाही। आमदार झाल्यावर आहे ना, या मतदारसंघात, या जिल्ह्यात जे 2-4 रंडीबाज आहेत, त्याचे खालचे वरचे पाळमुळ ज्या बाया भोगायच्या वस्तू येत्या तोडल्याशिवाय या मतदारसंघातली जनता राहणार नाही।